तुमचे ठहरो परदेसी साथ क्या निभाओगे तुमचे ठहरो परदेसी साथ क्या निभाओगे सुबह पहले लेने से हाथ के लेट जाएंगे चला आता आहे ना कामावर जायला लईच उशीर झाला डबा झाला का नाही काय माहिती शांता अय शांता काय हो डबा झाला का ग हा डबाच भरू राहिले बाई अगं आवड आवड लय उशीर झाला ग लय टाइम झाला आज काय आवर आवर उठा त्या पार टायमानी मला घाई करून राहिले नुसती काय रोजच दमतो बाई हा रावत टपक्यांचा हा बाई झालं बाई एकदाचा डबा भरून यांची तर नुसती घाय राहते बाई काय हा डबा मी लागत नाही ओ आज काय करू राहिली बाई अगं हा? काय सांगायचं तुला हा? मला कामावर जायला चित नाही लागत का बरं तू असल्यावर मला करमतच नाही हा मग काय घरी बसताय का काम धंदा सोडून दोन पैसे कोण दिले आपल्याला अगं बरोबर आहे पण मला आहे ना तूच लागत आहे जवळ शांता हा? ही आज तू तर लय भारी दिसती ग हे कामच नटली ग एवढी असंच नटले रोज आपलं मेलं गबाळ्या मबाळ्यावानी राहते म्हणलं आज थोडस आंघोळ केली आणि लगेच नवी साडी नेसली मग स्वयंपाकाला लागली म्हणजे आज थोडं नटूनच बसावा पण लय ना भारी नटली आज साडी लय भारी शोभली तुझ्या रंगाला हा का बरं जाऊ दे बाई धरा हा डाबा नका बोलण्यात टाइमपास करू आणि जा बरं निघू काम पटक्या हा जातो बाई तुम्ही काय कमी भारी दिसू राहिले का बाई काय मस्त दिसू राहिले तो दुसरा शर्ट का नाही घातला तुम्ही बरा आहे हाच हा? आजचा दिवस हा? अगं तू माझ्यापेक्षा भारी दिसते बरं जाऊ द्या तुम्ही लईच बाई मुद्दाम स्तुती करता खोटी टाकून बरं डाबा टाकला आणि जा टपक्या निघून आणि फोन करा बरं का मला हा करतो हा. जाऊ का मग हा घे काळजी मग या मग हा. आज असं वाटतं कुठं तरी एवढी नटेल होती हा? फिरायला गेलो असतो आपण हा तुम्ही तर नुसतं म्हणता काय फिरायला जाती नाही पुढं काही नाही निघा चालतो चाल ग हा संध्याकाळी या का मी फोन करा बरं का हा करतो हा 5ला ड्युटी संपती हा चल हा बाई गेला बाई अर्धाचा नवरा निघून काय बाई सारखं गुळगुळ चालू राहती आता आहे ना आता मस्त त्या महामित्राला त्या गंग्याला बोलून घेते अशी मजा करते बाई का आता जवळजवळ मला वाटतं 4-1 महिने झाले त्याला बोलावलंच नाही काय बाई त्याला राग आला असेल आता काय नवरा दिवसभर येत नाही थांब आता गंग्याला फोनच करीते हा फोन कुठं गेला चल बाई फोन इथं चार्जिंगला लावलाय हॅलो अरे गंग्या कुठे आहे तू तुला आज आठवण झाली का मला माहितच होतं बाबा तुला राग आला असेल अगं तुला काय सांगू तो मा खडूस नवरा त्याला मध्ये महिनाभर सुट्ट्या होत्या नुसता चिटकून बसायचा बाई सोडीतच नव्हता मला हा का हा आता कुठे गेला नवऱ्याच्या ह्याच्यात बरी तुला माझी आठवण नाही आली बरं जाऊ दे मी काय म्हणते काय? तू गेलाय ड्युटीवर दिले काढून त्याला हा का गोड बोलून दिलं बाई काढून लवकर जातच नव्हता म्हणतो गेलो असतो कुठं फिराय म्हणले मुडद्याचा निघून काम गेला निघून दुटीवर गेला का हा बरं ते झालं मग. जाऊ दे तू पाहिलं ये बरं आता आज दिवसभर आपलंच राज्य आहे. काय म्हणते हा आलोच बघ आला का हा बरोबर लगेच ये ठेव का मग हा ठेव हा गंगे येऊ राहिल्या आता तवर घेते बाई इकडं बसून जराशी पया आला वाटतं गंगा अरे एवढा वेळ लागतं का दरवाजा उघडायला गंग्या पहिला लाव दरवाजा लाव लवकर आला का तू मी आलो ए बाबा मला का पाडून देऊ राहिला पडली अगं तू पडली का उठ ए बाबा असं काय करू राहिला तू या असं अगं काय 4 महिने झाले तुला भेटलो नाही मला भेटायचं काय सांगते तू एवढी जाडी झाली तुला उठवणं झाले ए बाबा ग बस हा काय ग बस पण आजलीच भारी दिसायला लागली तो साठी नटले तो मा नवरा मेला खडूस हा. मला म्हणतो तू चल तिकडे पहिली हा का हा, चल बाई? चल चल
काय म्हणतोय नवरा तुझा? अरे मला म्हणतो हा. एवढी काला नटून थटून राहिली आज लय बाहेर दिसू राहिली चल फिरायला जाऊ म्हणले जाय कामावर निघून तुला फिरायला जायचं होतं का? हिला एक तर 4 महिने झालं नटले भेटलो नाही. कोणासाठी माहितीये का नटले तोयसाठी मी माझ्यासाठी हा किती म्हणले केलं तरी तू माझा जीव आहेस ग. म्हणले आज गंग्याला बोलूनच घ्यायचे ना हा. आणि मग मस्त नटून थटून घ्यावं बाई म्हणजे मग आलं का लगेच आपल्याला सुरुवातच करायची बघ. तू म्हणजे मूड मध्ये चालाय बाबा लगेच माग 4 महिन्याचा कसर काढायचा आहे मला. तू मला माहिती आहे आज लय त्रास देणार आहे बाबा कारण 4 महिने झाले तू आता लय दम काढलाय ना आणि मग अरे बाबा जरासं हळूहळू बरं का पण तू कशाला काळजी करते? अगं मी आहे ना, आज आहे ना, हा? तू काळजीच करू नको. हा? आज आहे ना बघ नुसतं टमाटोवाने तुला लाळ करतो. बया हा? घालतो काढतो घालतो आणि काढतो. बया असं काय करू राहिले हात तू अगं काय करू राहिलं म्हणजे मला ते डायरेक्ट घालायचं काढायचं आहे आज. हा का हा. तुलाच तापेले बाबा आज तर आपलं म्हणजे तुला काय सांगू, माझं 120 टेम्परेचर झालंय आज. किती 120. बया मग लय त्रास देऊ नको बरं का मला तो एकदा असंच केलं होतं बाबा माग तुला असं 2 महिने फोन केला नाही आणि तुला राग आला आणि तो काय दणादण कार्यक्रम सुरू केला बाबा हा. आणि त्याच्या आजारीच पडली मग तुला माहिती आहे ना, मला एकतर दम नाही निघत. हा. कसा बसा मी दम काढलाय. हा. हा, आता तो दम मोकळा करायचा आहे. बरं जाऊ दे मरू दे आता ना तुला सांगते आजचा सगळा दिवस आपल्यासाठीच आहे बाबा आपल्यासाठी आहे ना, पण आता आहे ना तू वेळ घालवू नको ग. आणि तू काही म्हण बाबा हा. आता एवढ्यामध्ये लय भारी दिसू राहिला हा का? काय तू इथे केस आणि ते काय बाबा तो तुझ्यामुळं मी स्टाईल बदली गेली. हा का हा. हे काय ते शर्ट आणि काय बाबा तो ते मिशान बिशा आणि काही रुबाबदार दिसू राहिला बाबा नुसता राज बिंडा ती मरू दे. मला सांग, तुझ्या नवऱ्याच्या दाताची फणी बसवलीस का नाही? मरू दे जाऊ दे हा? बाबा त्याला म्हणले होते बसून घे पण तो म्हणतो नाही मला आहे ना बसवीत थांब रोज कामावर जातोय ना हा, पण सांगते मला सांग, तुला तो कसा काय पटला तो दात पडे? मी कसा आहे बघ, बाबा एक तरी दात पडलाय का माझा? नाही ना आणि मग तू म्हणजे लय बाबा एकच नंबर आहे आणि मग आणि कामाला कसं आहे? कामाला तर बाबा 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 ते काला विचारितो बाबा तोय बरोबर जेवढी मजा येते ना मला हा. तेवढी मजा त्याच्या संग येतच नाही येत नाही? मग किती बरं वाटलं मला. बाबा काय हाताचं असं करते? अरे थांब ना आयो काय काय झालं? अरे बापरे इडच का बाबा लगेच मला दमच निघाला, सुरुवातच करायला वाटायला लागली अरे आता. बाबा इड नको बाबा मग ते तिकडं कोणी काम करा तू, मला आहे ना इथं उरकू द्या पहिलं. इड नको गांग्या तू असं काय करते ग? चल थांब ना. अरे तिकडे असा काय करू राहिला कुत्र्यासारखा तिकडे मला दम निघालाच होता. दम निघाला जाऊ दे ना मध्ये जाऊ ना मग एक काम कर, चाल बरं. मला आहे ना इथं हातात दमच निघाला. तू उठ उठ. मला एक तर दम निघाला झालं. तुझं काय ग? बाबा चल बाबा तो आले राहत हा चाल चल. भाऊ काय झालं? हे गांग्या. आता कोण आला गे? कोणी एवढं कडी वाजून राहिलं थांब बाबा 2 मिनिटं कोण आहे? कोण आहे? शेजारी आहे का कोण? बाबू काय काय झालं? हे गांग्या, आता काय करू बाबा काय झालं? हा, तो मानावर आलाय हा, इथं टपकलास का? ती बॅग घेऊन आलाय कंपनी मधून का बरं आला काय माहिती तू बॅग घेऊन आली? आता काय करू बाबा हिला- तुला कुठं लपून ठेवले कुठं लपवते आता? या गोणीत जाऊन बसतो का तू अगं त्याच्यातलं आता गहू होती का? गहू आहे का हा. बापरे आता कुठं ठेवू बाबा तुला इकडे बाबा तू अगं इथं दरवाजा आहे ना. हा? इथं दरवाजा उघडल्या दिसल ना. तू इकडे हा? ते आता काय करू हा? मी आहे ना पत्राच्या मागे राहतो इथं असा. असं करतो का तू? हा असं करतो. हा? बरं. या ह्याच्या पण मागे दिसतंय ना ते. नको बाबा नको पात्राच्या मागं पाहिजे मग आता कुठे लपतो? ये, इथं बसू काय? याच्या शिरतो आता त्याच्या डोकं तरी जाते का? बाबू आता सारखा दारला वाजू राहिला बाई ए बाबा आता कुठं लपवते मला? तू इकडे ए बाबा ए चल चल हळू हळू. हळू काय चल बाबा इकडं पुढं तरी तुला लपून कुठं लपवते? इकडं आता अगं इथं दिसल ना. अरे बाबा आता काय करू तो तर सारखं कडी वाजू राहिला आणि तू कुठं संडास मध्ये बसतो का
अगं तो आला परत मुतायला तर हा तू आल्या आल्या मुतायला जातो बाबा तू. आता काय करू? हा एक आयडिया. काय? हे गंग्या तू ना या कपाटात बस बर का, आणि अजिबात हो का चू काहीच करायचं नाही. आईला तुझ्यावर प्रेम करून कपाटात लपायचं का आता? बाबा बस ना आता. बरं, बसतो बाया, बसतो. माझ्यासाठी बस ना. हा ये बसतो. थांब बरं का. तू आता ये ना एक काम कर काय? बाबा शिर बरं तू या कपाटामध्ये शिर. या कपाटात आईला काय खरं नाही बाबा. शिर बाबा शिर. घुस घुस मध्ये घुस. थांबाला बोलतो ते. गंग्या भारी वाटते का तुला? अगं काय भारी वाटते तुझ्यासाठी कपाटात झोपायची वेळ आली मला. ए बाबा गपचिप झोपून ड्रायव्हर का हा झोपतो. का चूक करू नको बरं का. नाही. नाही तर ते माझ्या नवऱ्याला कळलं ना मला डायरेक्ट लात मारून हुसकून देईल माझ्या आई बापांकडे. बरं मी काय म्हणतो माहिती का, त्याला पडदेशीनं बाहेर काढ बरं का. त्याला आहे ना गोड बोलून आहे ना सांगल हे माझं ना लय डोकं दुखू राहिले, डोक्याची गोळी आणि देईल त्याला काढून. हा आणि तोवर तू काहीच चूक करू नको. बरं. हा घेऊ का लावून मग? हा गेला. गंग्या सुखात राह बरं का बाबा. हा येऊ का? हा ये. ठेवलं बाई गांग्याने तोचलं फूल. आता चाल बाई ते मानावऱ्याला पाहते आता दार उघडून. आले काय काय एवढे काय करीत होती? त्या झोपले होते. काय झोपली होती कवाच? कडी वाजू वाजू थकलो. तुम्ही कधीची कडी वाजू राहिले का? मग ते मला आताच आवाज आला ना, झोपेल होते ना. हा का? म्हणजे जाग आहे ना. दरी ब्या. तुम्ही कामावरून कस काय आले? अगं माझं नुसतं डोकं हात पाय आणि दुख राहिला आज. हा का? म्हणजे तुम्ही आता कामावर जाणार नाही परत? नाही आता नाही जाणार. आता उद्या जर बरं वाटलं तर आता आहे ना 2-4 दिवस घराबाहेरच जात नाही. हा का? हा ते बरं. घाम काय एवढा आला? कुठं? अहो ऊन इतकं टेम्परेचर आहे ना या वर्षी बाया, नुसता घाम येऊ राहिला बाई. तुम्ही मग मला वाटलं काय विसरले, घ्यायला आले का काय परत जाशाल का काय? नाही मला आहे ना नुसते जुलाब होत सुटले हा का? पोटाची पोटात. हा ते जुलाबा नाही ना पहिले माझी पॅन्ट बदली, कपडे बदली. मला पहिले कपाटातून कपडे दे बर. हा का? चाल. ते कपाटातून का? हा तुम्ही बसा इकडं, मी कपडे आणते. आंघोळीला जा आंघोळीला. नाही मी काय आंघोळीला नाही जात. पहिलं मी मध्ये येतो आणि मग कपडे घेऊन येतो. बाय भरेल काही एवढा नाही दिसतोय का काही? नाही ना भरेल नाही ना. लय काय भरेल नाही. पाय भरेल काही एवढा नाही. दिसतंय का तुला? नाही. हा रात्री ना तो शेंगदाण्याची चटणी केलती, त्यांना तकलीफ झाली. बया तुम्हाला शेंगदाण्याची चटणी दिली ती माझ्या अंगातच आली बाई. काय झालं? कुठं काय काय अंगात शिरली? नाही ते म्हणले मला लई बाई आग, तुम्हाला शेंगदाण्याची चटणी दिली नसती तर काला जुलाब झाले असते, काला तुम्ही घरी आले असते. बरोबर. आणि काला आमचा खेळ झाला असता, काला उगाच आमचा खेळ झाला असता. म्हणजे कोणाचा? काही नाही बसा तुम्ही बसा, मी आले. नाही मी येतो मधी. मधी कशाला येते? मग ते माझं ना लय डोकं दुखत होतं बाई, एक डोक्याची गोळी आणते. हा आणतो. चाल ना पहिलं मधी चाल. पहिलं मी ना आता मधी कपडे बिपडे बदलितो, थोडा आराम करतो, मग तुला डोक्याची गोळी आणतो. असं म्हणतो का? आता नाही जाती का? नाही चाल मधी. तुम्ही तिकडच बसले असते. काय नाही. आता आहे ना मला पहिले कपडे काढू दे. मी काय म्हणते, तुम्ही इकडे बसा बाई, आज तुम्ही लय छान दिसू राहिले. मी देते ना तुम्हाला कपडे. मी घेतो ना. मी थांब इथं काहीतरी उंदीर गागवतो मध्ये. ते उंदीर आहे का? या का? ते कुठे आहे उंदीर? ठेवा तू बाजूला. अहो
ते उंदर ते साड्या खायला बसले कपाटात. साड्या खायला तुम्ही नका पाहू. अगं 2 मिनिटं बाजूला वयना उघडीतो मी कपाट. चांगल्या चुंगल्या साड्या कुर्ताळून घेतील बाजूला वय थांब. कुर्ताडू द्या कुर्ताडू द्या. मी दुसऱ्या घेईल बाई. अरे तुला काय नेत नाही लागत घ्यायला, मला नेत लागतो पा. तू का अशी आली उभी राहिली? ते तुम्हाला कपडे मी घेतो ना बाजूला वय. पाहू मी घेतो बिन तो उंदीर मारितो पाहू. ते ना मी काय म्हणतो ते त्या रूम मध्ये तुम्हाला कपडे दिले असते. ते खराब खराब साड्या खराब. काय वाट लावली पाहतोय. आईला हा कोण उंदीर एवढा मोठा? शांते हे कोण लेंडू की याच्यात गुचेल? कुठे या काय 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 म्हणते? बाहेर ये रे. काय कोण आहे हा? कोण उभा राय का गय छात्या के हा उंदीर तो इड पालन ठेवले का? तरी म्हणतो तुला दम का लागतो आणि का घाम येतो? हा उंदीर तो पै बसायलाय का? ते नाही मग? ते कपाट नीट करत होतो. बाबा ते कपाट नीट करायला बोलावला. हे बा हे ना हे बा आधी हे कपाट आहे ना. हे बा असं. अरे काय ते सारखं कपाट करती? हा कोणता गे ये सांग. कोण वांग आणून ठेवलं तो घरात? तुम्ही एवढे कशाला वाटत? तरी म्हणलं घरात अशी घाम काय आणती ना. हा काय हा जुनी राहतो का तुला इड? ती आहे ना ते कपाटाचे नट निघले होते ते बसवून दिले मी. काय बसून दिली तुला माझ्या ना भागा ना का तो? नाही ग एवढं काढितो पार्क नसतो करतो. तरी तो भागा ना. आणि आता हा लक्ष तुला ते काय बोल राहिली ते बाबा नाही कर. मी काय म्हणते ऐका आता हे कपाट आहे ना हे ढिल्ल झालाय ना दरवाजा तो रिपेअर करायला ठोकायला बोलावलं होतं त्यांना. मी ठोकायला आलो होतो. तू कपाट ठोकीत होता का शांतीला ठोकीत होता? कपाट ठोकत होतो. कपाट ठोकता तो मध्येच राहिला आणि तुझा जीव गुदमारला होता का? मग ते दरवाजा बंद झाला होता ना त्याच्यामुळे मी गुदमारलो होतो. बाया मग आवाज द्यायचा ना मला. मी बाहेर मी आले कधी बसता आवाज देतो कोणच येणं झालंय. म्हणजे तुमची मी यायच्या आधी ठोकी झाली वाटत. एक तास झालं मी कपाटात अडकलोय. शांते तू मला नव्हती वाटायची एवढी डेंजर बाई येते. एवढी डेंजर तिला कशाला मारताय? मारू नका तिला. एवढ्या वांग्याचं बोखांडी घेतलं तो. हा काला मोठा एवढा मोठा काला हा. तुम्ही अशी काय करू राहिली बाई? सोडा अरे काय केलं सांग दोघांनी तुम्ही? काय केलं? त्याला काला मारू राहिले बिचारा? काय केलं? नीट करणार आहे तो त्याला कशाला मारू राहिले तुम्ही? कपाट नीट करतोय. कपाट ते उगा तुम्ही ते मोठं कपाट नीट केलं का छोट केलं? तुम्ही उगा आपलं काहीतरी संशय घेऊ राहिले. ए मोठ्या जाय बाबा तुम्ही पैसे आभार मी जातो. जाय निघून पळून तू. ते गेला तो म्हणून तिकडे तुम्ही लय टेन्शन घ्या बाई. बसा मला नाही तू ये ना. मी कामावर गेल्यावर तू हेच चाले करते. म्हणजे तुम्ही उगा संशय घेतला बाई काहीतरी. तसं काहीच नाही. संशय नाही. तो येरी नाही खाली तोच लापावला. तो अंगात 36 नखरे. बसा तुमची बायको तशी वाटते का बरं? अहो काय भरोसा आहे कवा तू डोळे फिरतील भरोसा काय? तो इड आलाच कसं काय? माई उगेच तब्येत बरी नाही म्हणून मी अचानक आलो. म्हणजे हे उद्योग आहे ना तुम्ही रोज करीत असतील हे नाटक. तू आहे ना पहिली पिशी भर धर ही बॅग भर माई आणि धर बरं तू इडून पहिली इडून नाही ना बायकोच लागत नाही. मी दुसरी बायको करीत पण तू पहिली निघ. असं काही करू राहिली एका शुल्लक कारणावरून कोणी एवढ्या चांगल्या बायकोला घराबाहेर काढ? काय तू चांगलीच नाही राहिली. निघ असं काय करू राहिली? निघ थांबू नको. बाई मला संसार करायचा. तुला सांगितलं ना ए चटक भावाने किती अवदस आहे तू अवदसा. एवढ्या सोन्यासारख्या परपंचाला वाटोळं करून टाकलं तो.
असं नव्हतं मला वाटत तू वाईट वागशील निघ 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 अगं काय डुंग न वाकडे करते निघ ना अहो बाई, हं? किती मार राहिली बाई. अगं बाई निघ अहो पण एवढ्या वेळेस समजून घ्या ना. नाही नाही समजून घ्यायची ताकद नाही राहिली आता मी बोलावणार, मी त्या कपाटणीत करणार आहे वाल्याला बी. बोलू नको तूच येऊ राहू नको इड आणि कट्टा वाटुळ चायला माय श्वासघात केला या शांतीनं हा काय कमी होतं मात ठेवायला मी गप्पागप गप्पागप घालायचो काढायचो तरी हिला कमी पडलो मी हा आणि तो कोणचा एवढा टाग्या तुला आणून तो वांग्या एवढा अरे रे 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 काय संसाराचं वाटोळं झालं तिला आहे ना आणीतच नाही हा एकदा मी दुसरी बायको करतो फल मला कोणी देईल मला दे टेन्शन झालं आता घेतो झोपून